उपासना कार्यक्रमाच्या नवीन भागात आपले स्वागत आहे. आपल्या मागील भागात आपण शिकलो की देव आपल्या न्यायनिवाड्यात नीतिमान आहे आणि जे त्याच्यावर विश्वास ठेवतात त्यांच्यावर तो परिपूर्ण दया करतो. आम्ही पाहिले की तारू योगायोगाने बांधले गेले नव्हते, तर ते देवानेच तयार केलेले एक आश्रयस्थान होते. याद्वारे आपल्याला समजते की जे त्याच्या वचनावर विश्वास ठेवतात त्यांच्यासाठी देव नेहमीच सुटकेचा मार्ग देतो. आज आपण नोहाच्या वृत्तांतासह पुढे जाऊ आणि सर्व प्राण्यांच्या नाशाबद्दल आणि तारूमध्ये असलेल्या तारण्याबद्दल शिकू. शेवटी पाऊस कसा थांबला, पृथ्वी कशी कोरडी होऊ लागली आणि कावळा व कबूतर यांना पाठवण्याला आपल्या ख्रिस्ती जीवनासाठी किती खोल आध्यात्मिक महत्त्व आहे हे आपण पाहू. या घटनांद्वारे देव आपल्याला न्यायनिवाडा, धीर, आशा आणि त्याच्या विश्वासूपणाची खात्री याबद्दल शिकवतो. आता आपण देवाच्या वचनाकडे वळूया आणि विश्वास व तारणाच्या या उल्लेखनीय प्रवासाला पुढे नेऊया. प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावात आपणा सर्वांचे उपासना कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत. प्रियांनो, आपण पाहत होतो की दुष्टता वाढल्यामुळे पृथ्वीवर कसा न्याय ओढवला. देवाने कशा रीतीने तारवाची योजना केली आणि त्याला हवे असलेले सर्व त्याच तारवात सुरक्षित होते. आज आपण पाहणार आहोत की सर्व प्राण्यांचा नाश आणि तारवातील लोकांचे तारण कसे झाले. यावेळेस आपण उत्पत्ती याचा 7वा अध्याय आणि 11 ते 12 आणि त्यानंतर 16-17 ही वचने वाचणार आहोत. नोहाच्या वयाच्या 6व्या वर्षी 2ऱ्या महिन्याच्या 17व्या दिवशी महाजलाशयाचे सर्व झरे फुटले आणि आकाशाची दारे उघडली. 40 दिवस व 40 रात्री पृथ्वीवर पावसाने झोड उठवली. 16वं वचन. देवाने नोहाला आज्ञा केल्याप्रमाणे सर्व देहधारी प्राण्यांपैकी एक एक नर मादी आत गेली. मग परमेश्वराने त्याला आत बंद केले. पृथ्वीवर जलप्रलय 40 दिवस चालला आणि पाणी वाढल्यामुळे तारू जमीन सोडून पाण्यावर तरंगत राहिले. महापुरासाठी वैज्ञानिक ऐतिहासिक पुरावा काय आहे? मी या विषयावर अधिक चर्चा करणार नाही. फक्त या विषयावरील एका उत्कृष्ट पुस्तकाचा उल्लेख करेन, ज्याची मी जोरदार शिफारस करू शकतो. ते पुस्तक म्हणजे हेनरी एम मॉरिस आणि जॉन सी विटकॉम यांचे द जेनेसिस फ्लड. हे दोन्ही पुरुष या विषयावर लिहिण्यासाठी पूर्णपणे पात्र आहेत. जॉन विटकॉम यांनी ईश्वर विज्ञानात डॉक्टरेट मिळवली होती आणि ते ग्रेस थिओलॉजिकल सेमिनरीमध्ये जुन्या कराराचे प्राध्यापक होते. हेनरी एम मॉरिस यांनी मिनेसोटा विद्यापीठातून PhD मिळवली होती. तसेच हायड्रॉलिक अभियांत्रिकी प्राध्यापक आणि व्हर्जिनिया पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटमधील स्थापत्य अभियांत्रिकी विभागाचे अध्यक्ष होते. या दोघांनी एकत्र येऊन उत्पत्तीतील महापुरावर एक पुस्तक लिहिले आहे. ते दाखवतात की महापूर सार्वत्रिक होता. ती एक मोठी आपत्ती होती आणि त्याचे ऐतिहासिक पुरावे आहेत. हे दोघे एकरूपता वादाच्या युक्तिवादालाही उत्तर देतात. सार्वत्रिक महापुराच्या भूवैज्ञानिक पुराव्यांना कमी लेखण्यासाठी मांडलेल्या अनेक वेगवेगळ्या सिद्धांतांपैकी हा एक आहे. मी असे गृहीत धरतो की महापुरासाठी विपुल ऐतिहासिक पुरावे आहेत आणि ते सर्व पाहण्याची आवश्यकता वाटत नाही, कारण या अत्यंत विद्वतापूर्व पुस्तकात त्याचे उत्तर दिले आहे. यावेळेस आपण उत्पत्ती याचा 7वा अध्याय 23 हे वचन आपण वाचणार आहोत. उत्पत्ती 7वा अध्याय आणि 23वे वचन. पृथ्वीच्या पाठीवर असणारे सर्व काही म्हणजे मानव, पशु, रांगणारे प्राणी व आकाशातील पक्षी या सर्वांचा नाश देवाने केला. ती पृथ्वीवरून नाहीशी झाली. नोहा व त्याचबरोबर तारवात होते तेवढे मात्र वाचले. दुसरीकडे अलीकडेच अशा काही लोकांची पुस्तके प्रकाशित झाली आहेत ज्यांना खोट्या बुद्धीचे आणि खोटे ईश्वर विज्ञान तज्ज्ञ असे म्हणता येईल. ते अशी भूमिका घेतात की जलप्रलय स्थानिक होता, म्हणजेच तो फक्त
टायग्रीस युफ्रेटिस खोऱ्यापुरताच मर्यादित होता. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर तो एक प्रकारचा मोठा जलसाठा होता आणि बस इतकेच. द जेनेसिस फ्लड हे पुस्तक ही कल्पना पूर्णपणे खोडून काढत आहे. आणि मला खात्री आहे की तुम्हाला हे माहीत आहे की पवित्र शास्त्र हे अगदी स्पष्ट करते की जलप्रलयाने संपूर्ण पृथ्वी व्यापली होती. देवाने सांगितले होते की संपूर्ण पृथ्वी जलप्रलयाने नष्ट होणार आहे. उत्पत्ती 6 अध्याय 13 या वचनात म्हटले आहे, मग देव नोहाला म्हणाला, सर्व प्राण्यांचा अंत करण्याचे माझ्या मनात आले आहे, कारण त्यांच्यामुळे पृथ्वीवर जाच जुलूम माजला आहे. पहा, मी पृथ्वीसह त्यांचा नाश करीन. मानव कुटुंब आधीच सर्व पृथ्वीभर पसरले होते आणि प्राणी निश्चितपणे तिथे होतेच. या मुद्द्यावर कोणीही क्षणभरही वाद घालणार नाही. पण जर तुम्ही असे म्हणाल की पूर सार्वत्रिक नव्हता, तर नोहा व्यतिरिक्त इतर कोणीतरी मानव कुटुंबाची पुन्हा सुरुवात करत होता असे तुम्हाला मानावे लागेल. आणि देवाचे वचन तसे सांगत नाही. माझ्या मते तुम्ही एका पेचात सापडला आहात. तुम्हाला एकतर देवाचे वचन स्वीकारावे लागेल किंवा ते जे सांगतात ते नाकारावे लागेल. माझ्या मते स्थानिक पुरासाठी युक्तिवाद करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे दीर्घकाळात देवाचे वचन नाकारणेच आहे. पवित्र शास्त्र हे अगदी स्पष्ट करते की तो एक सार्वत्रिक पूर होता. वाचूया आपण उत्पत्ती याचा 7 अध्याय 24 या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की 150 दिवसपर्यंत पाणी पृथ्वी व्यापून होते. दुसऱ्या शब्दात सुमारे अर्ध्या वर्षाच्या कालावधीसाठी 5 महिन्यांसाठी पाणी पृथ्वीवर पसरले होते. उत्पत्तीतील पूर केवळ स्थानिक नसून तो सार्वत्रिक होता या प्रश्नाचेच उत्तर देत नाही, तर तो एकरूपतावादाच्या प्रश्नाचेही उत्तर देतो. असे काही लोक आहेत जे अशी भूमिका घेतात की पुरासारखी कोणतीही मोठी उलथापालथ किंवा आपत्ती घडली नव्हती. आपल्याला अधिक तपशिलातून जाता येणार नाही, परंतु पेत्र हे अगदी स्पष्ट करतो की आपण अशा निंदकांची अपेक्षा केली पाहिजे. पेत्राचे दुसरं पत्र 3 अध्याय 3 आणि 4 या वचनांमध्ये म्हटलेलं आहे, प्रथम हे ध्यानात ठेवा की स्वतःच्याच वासनांप्रमाणे चालणारे थट्टेखोर लोक शेवटल्या दिवसात थट्टा करत येऊन म्हणतील, त्याच्या येण्याचे वचन आता कोठे आहे? कारण वाडवडील निजले तेव्हापासून सर्व काही पृथ्वीच्या प्रारंभापासून होते तसेच चालू आहे. निंदक नेहमीच एकरूपतावादी असतो, परंतु तुम्ही ही भूमिका घेऊन देवाच्या वचनाची सत्यता स्वीकारू शकत नाही. हे पाहणे खूप महत्त्वाचे आहे. ख्रिस्ता तुझ्यावरी प्रेम वाढो, माझे तुझ्यावरी प्रेम वाढो. ख्रिस्ता तुझ्यावरी पाया मी पडते, अर्जी करीते, तुझवरी प्रेम वाढो. ख्रिस्ता तुझ्यावरी लौकिक मी सुखी दंग मागे, आता तुझ्या मुखी दृष्टी लागे. भावा मी करीते, आग्रह धरीते, तुझवरी प्रेम वाढो. ख्रिस्ता तुझ्यावरी
आता आपण अध्याय 8कडे वळत आहोत. यामध्ये जे विषय आपण हाताळणार आहोत ते येणेप्रमाणे आहेत. पाऊस थांबतो, पृथ्वी सुकते, नोहा तारावातून बाहेर पडतो, नोहा वेदी बांधतो आणि यज्ञ करतो. आता आपण पाऊस थांबतो या मुद्द्याविषयी माहिती घेऊया. वाचूया आपण उत्पत्तीचा 8वा अध्याय आणि 1 ते 4 ही वचने. मग देवाने नोहा व तारवात त्याच्याबरोबर असलेले वनपशु आणि ग्रामपशु या सर्वांची आठवण केली. देवाने पृथ्वीवर वारा वाहविला तेव्हा पाणी ओसरू लागले. जलाशयाचे झरे व आकाशाची द्वारे बंद झाली आणि आकाशातून पावसाची झोड थांबली. पृथ्वीवरचे पाणी एकसारखे हटत गेले. 150 दिवस संपल्यावर पाणी ओसरत गेले. 7व्या महिन्याच्या 17व्या दिवशी अरारत पर्वतावर तारू टेकले. आपल्याला केवळ पुराच्या वाढीचीच नव्हे तर पुराच्या स्थितीची आणि आता पुराच्या ओसरण्याचीही नोंद दिली आहे. आपल्याला सांगितले आहे की देवाने सर्वांची आठवण केली. किती सुंदर. तसेच देवाने पृथ्वीवर वारा वाहविला तेव्हा पाणी ओसरू लागले. हे काही एका रात्रीत घडले नाही. पाणी वाढायला 150 दिवसांपेक्षा जास्त काळ लागला आणि मग पाणी ओसरण्यासाठी 261 दिवस लागले. यावरून आपणास समजेल की हे केवळ स्थानिक पुरापेक्षा काहीतरी अधिक आहे. यावेळेस आपण उत्पत्ती याचा 8वा अध्याय आणि 5 आणि 6 ही वचनं वाचणार आहोत. 10व्या महिन्यापर्यंत पाणी एकसारखे ओसरत होते व 10व्या महिन्याच्या पहिल्या दिवशी पर्वतांचे माथे दिसू लागले. याला 40 दिवस लोटल्यावर नोहाने तारवास जी खिडकी केली होती ती त्याने उघडली. आपण असे म्हणू शकतो की ही पुराच्या समाप्तीची सुरुवात आहे. नोहा काय करतो ते लक्षात घ्या. वाचू आपण 7 आणि 8 ही वचने. आणि एक कावळा बाहेर सोडला. तो पृथ्वीवरले पाणी सुकेपर्यंत इकडे तिकडे फिरत राहिला. पाणी पृष्ठभागावरून आटले किंवा नाही हे पाहण्यासाठी त्याने एक कबूतर बाहेर सोडले. खरं सांगायचं तर नोहा पक्षी निरीक्षक बनतो. तो हे 2 पक्षी कावळा आणि कबूतर पाठवतो. आता आपण उत्पत्तीचा 8वा अध्याय 9 ते 12 ही वचनं वाचणार आहोत. उत्पत्ती अध्याय 8 9 ते 12 ही वचने. त्या कबुतराला पाय टेकण्यास कोठे आधार न मिळाल्यामुळे ते त्याच्याकडे तारवापाशी परत आले, कारण सगळ्या पृथ्वीच्या पाठीवर अद्यापी पाणी होते. तेव्हा नोहाने हात बाहेर काढून त्याला धरून आपल्याकडे तारवात घेतले. त्याने आणखी 7 दिवस वाट पाहून तारवातून त्या कबुतराला पुन्हा बाहेर सोडले. सायंकाळी ते कबूतर त्याचकडे आले. तो त्याच्या चोचीत जैतून झाडाचे नुकतेच खुडलेले पान आहे असे त्याला दिसले. नोहा त्यावरून समजला की आता पृथ्वीवरचे पाणी आटले आहे. त्याने आणखी 7 दिवस थांबून त्या कबुतराला पुन्हा सोडले. ते त्याचकडे पुनरपी परत आले नाही. मला तुम्हाला एक मोठे आध्यात्मिक सत्य दाखवायचे आहे, जे आपल्याला 8व्या अध्यायात कावळा आणि कबुतराच्या या वृत्तांतात मिळते. नोहाने तारवात 1 वर्षापेक्षा जास्त काळ घालवल्यानंतर त्याने एक कावळा पाठवला आणि तो कावळा कधीही परत आला नाही. पण कबूतर मात्र परत येत राहिले आणि त्याने आपल्या चोचीत जैतुनाचे पानही आणले. कबूतर आणि जैतुनाचे पान नेहमीच शांतीचे प्रतीक मानले जातात. कबुतराच्या दुसऱ्या परतीचा नेमका हाच संदेश होता असे मला वाटत नाही. पण जेव्हा ते कबूतर अजिबात परत आले नाही तेव्हा ती या गोष्टीची खूण होती की न्यायनिवाडा संपला होता आणि पृथ्वीवर शांती परत आली होती. पण अर्थातच तारवातून बाहेर पडलेला माणूस हा त्याच प्रकारचा माणूस होता जसे आदामचे सर्व पुत्र होते, ज्यांनी सुरुवातीला देवाकडून न्यायनिवाडा म्हणून जलप्रलय आणला होता. तुम्ही पाहाल की महापुरानंतर माणसात फारशी सुधारणा झाली नाही, किंबहुना अजिबातच झाली नाही. येथे एक मोठा आध्यात्मिक धडा आहे जो तुम्ही दुर्लक्षित करू नये असे मला वाटते. नोहा येथे पक्षी निरीक्षण करत आहे. तो कावळ्याला पाठवतो आणि तो कावळा परत येत नाही. तो कावळा परत का आला नाही? कावळा काय खातो हे तुम्ही ओळखले पाहिजे. तो मेलेल्या प्राण्यांचे मांस खातो. महापुरानंतर मेलेल्या प्राण्यांचे बरेच मांस पाण्यावर तरंगत होते आणि हा जुना कावळा त्याच प्रकारचे मांस खात होता. तो जहाजावर परत आला नाही, कारण तो खऱ्या अर्थाने मेजवानीला गेला होता.
आणि तो खूप आनंद घेत होता. तसे पाहता त्या कावळ्याला अशुद्ध पक्षी म्हणून वर्गीकृत केले गेले होते. कबूतर एक शुद्ध पक्षी आहे आणि पवित्र शास्त्रात नंतर त्याचा तसाच उल्लेख केला आहे. आठवा की नोहाने तारवात शुद्ध आणि अशुद्ध असे दोन्ही प्रकारचे प्राणी घेतले होते. कबुतराने माहिती परत आणली. ते एक सामान्य संदेशवाहक कबूतर होते. कबुतराच्या दुसऱ्या फेरीने नोहा आता एक पक्का पक्षी निरीक्षक बनला होता आणि कबुतराने कोरडी जमीन दिसू लागल्याचा पुरावा परत आणला. तिसऱ्या वेळी कबूतर परत आले नाही आणि नोहाला कळले की न्यायाचे पाणी नाहीसे झाले आहे. मी आधीच सांगितले आहे की पवित्र शास्त्रामधील सर्व महान सत्ये उत्पत्तीच्या पुस्तकाशी संबंधित आहेत. पवित्र शास्त्र शिकवते की विश्वासणाऱ्याला दोन स्वभाव असतात, एक जुना आणि एक नवीन स्वभाव. करिंथकरास दुसरे पत्र 5वा अध्याय आणि 17 या वचनात म्हटले आहे, म्हणून जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी असेल तर तो नवी उत्पत्ती आहे. जुने ते होऊन गेले, पहा ते नवे झाले आहेत. शुद्ध आणि अशुद्ध एकत्र आहेत. विश्वासणारे म्हणून तुमच्या आणि माझ्यामध्ये हे दोन स्वभाव आहेत. आपल्या प्रभूने म्हटले योहानाचे शुभवर्तमान 3रा अध्याय आणि 6वं वचन यामध्ये, देहापासून जन्मलेले देह आहे आणि आत्म्यापासून जन्मलेले आत्मा आहे. आणि पाऊल रोमकरास पत्र 7वा अध्याय आणि 18 या वचनामध्ये लिहितो, कारण मला ठाऊक आहे की माझ्या ठायी म्हणजे माझ्या देह स्वभावात काही चांगले वसत नाही, कारण इच्छा करणे हे मला साधते, पण चांगले ते कृतीत आणणे मला साधत नाही. पौलाने दोन स्वभावांमधील संघर्षांबद्दल सांगितले आणि आज विश्वासणाऱ्याच्या जुन्या आणि नवीन स्वभावामध्ये संघर्ष आहे. कावळा न्याय झालेल्या जगात गेला, पण त्याला मेलेल्या प्रेतामध्ये मेजवानी मिळाली, कारण तो त्याच गोष्टींवर जगतो. हत्तीच्या फुगलेल्या प्रेताने त्याच्यासाठी एक मेजवानीच झाली असती. मी तुम्हाला सांगतो, ती त्याच्यासाठी एक उन्मादाची मेजवानी ठरली असते. तो अस्वस्थपणे इकडे तिकडे वर खाली फिरत होता. मी तुम्हाला सांगतो, ते जुन्या स्वभावाचे चित्र आहे. जुना स्वभाव त्या कावळ्यासारखा आहे. जुन्या स्वभावाला जगाच्या गोष्टी आवडतात आणि तो त्यांच्यावर मेजवानी करतो. याच कारणामुळे अनेक लोक रविवारी रात्री मनोरंजनाचे चॅनल्स पाहतात आणि चर्चमध्ये जात नाहीत. त्यासाठी तुमच्याकडे काही चांगले कारण आहे असे मला सांगू नका. तुमच्यात जुना स्वभाव आहे, पण ते कोणतेही कारण नाही, कारण तुम्ही जुन्या स्वभावात जगू नये. कबूतर एक न्याय झालेल्या जगात बाहेर गेले, पण त्याला कुठेही विश्रांती मिळाली नाही, समाधान मिळाले नाही आणि ते तारवात परत आले. कबूतर जगातल्या विश्वासणाऱ्याचे प्रतिनिधित्व करते. तो कावळा जगात बाहेर गेला आणि त्याला ते जग आवडले. पहा, हा दृष्टिकोनाचा प्रश्न आहे. एक विचारवंत प्राध्यापकाने म्हटले आहे की काय बरोबर आणि काय चूक आहे ही गोष्ट सापेक्ष आहे. होय, त्यांचे म्हणणे आरपार आहे, ते तसेच आहे. जे देवाने बरोबर म्हटले आहे ते बरोबर आहे आणि देवाने जे चूक म्हटले आहे ते चूकच आहे. योहानाचं पहिलं पत्र आणि 2रा अध्याय 15वं वचन या वचनामध्ये विश्वासणाऱ्याला सांगितले आहे की जगावर किंवा जगातल्या गोष्टींवर प्रीती करू नका. तुम्ही आणि मी आज एका न्याय झालेल्या जगात राहत आहोत. आपण जगात आहोत, पण जगाचे नाही. आपण त्याचा उपयोग करायचा आहे, पण त्याचा गैरवापर करायचा नाही. आपण जगाच्या प्रेमात पडायचे नाही, तर या जगात हरवलेल्या लोकांना जिंकण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपण देवाचे वचन लोकांपर्यंत पोहोचवायचे आहे. आपल्या प्रभूने मार्कुस शुभवर्तमान 16वा अध्याय आणि 15 या वचनाद्वारे आपल्याला सांगितले आहे की सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. चला, आपले काम व्यवस्थित करूया आणि देवाचे वचन लोकांपर्यंत पोहोचूया. हीच महत्त्वाची गोष्ट आहे. कबुतराने ओळखले की ते कोणत्या प्रकारच्या जगात आहे आणि त्याला कुठेही विश्रांती मिळाली नाही. त्याला फक्त तारवातच विश्रांती मिळाली आणि ते तारू
ख्रिस्ताचे प्रतीक आहे. मला तुम्हाला हा एक खूप वैयक्तिक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही कोणत्या प्रकारचे पक्षी आहात? तुम्ही कावळा आहात की कबूतर? जर तुम्ही देवाचे लेकरू असाल तर तुमच्यात दोन्ही स्वभाव आहेत. पण आज तुम्ही कोणत्या स्वभावाने जगत आहात? तुम्हाला देवाच्या गोष्टी आवडतात की नाही? विचार करा प्रियांनो. स्वतःला ओळखा आणि योग्य गोष्टी करण्यासाठी तत्पर असा. आपण प्रार्थना करूया. आमच्यावरती प्रीती करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुझे आभार मानतो. प्रभूजी, तू आमच्यासमोर एक वेगळं दृश्य ठेवलेलं आहेस. होय प्रभूजी, आम्ही पापामध्ये राहू नये आणि म्हणूनच प्रभू परमेश्वर देवप्पा, तू वेगळ्या पद्धतीनं काही गोष्टी आमच्यासमोर आणलेल्या आहेस. आज तू आम्हाला दाखवून दिलेलं आहेस की जर आम्ही पाप करतो तर आमचं काय आहे, आमचं भवितव्य काय आहे. होय प्रभूजी, त्या भ्रष्टतेमध्ये राहून आम्ही तुझ्या क्रोधाला सामोरं जाऊ नये ही तुझी इच्छा आहे. तर जसं नोहा आणि त्याचे लोक त्या ठिकाणी तारवात राहिले, होय प्रभूजी, आज आम्ही पाहिलं की ते तारू हे ख्रिस्ताचं प्रतीक आहे. होय प्रभूजी, तू आज आमच्यासमोर दोन गोष्टी ठेवलेल्या आहेस की चांगला स्वभाव आणि वाईट स्वभाव. प्रभूजी, आम्ही जगामध्ये राहतो आणि म्हणून आम्ही जगाचे नाही हे आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. होय बापा, या सगळ्या गोष्टी आमच्या लक्षात राहण्यासाठी आम्ही तुझ्याकडे सहाय्य मागत आहोत. तू जे काय शिकवलेलं आहे ते आम्ही आमच्या अंतःकरणामध्ये ठसवण्याचा प्रयत्न करतो. प्रभूजी, तू आम्हाला सहाय्य कर. होय बापा, तू आमची काळजी घेतोस, आम्ही तुझे आभारी आहोत. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे ही विनंती करतो म्हणून तू ऐक. आमेन. प्रभूची कृपा आपणाबरोबर सदैव असो. पाणी द्या, पाणी
प्रियांनो, माझा विश्वास आहे की आजचा भाग आपणासाठी आशीर्वाद ठरला असेल. आजच्या भागातून आपण शिकलो की हिंसा आणि पापाने भरलेल्या जगाविरुद्ध देवाच्या नीतिमान न्यायनिवाड्याची जलप्रलय ही एक सार्वत्रिक कृती होती. देवाने स्वतः नोहाला तारवात बंद केले आणि न्यायनिवाड्याच्या जलातून त्याचे, त्याच्या कुटुंबाचे आणि निवडलेल्या प्राण्यांचे संरक्षण केले. आम्ही पाहिले की कावळा आणि कबूतर यांना बाहेर पाठवले होते, जे आम्हाला मानवजातीमधील 2 स्वभावांबद्दल एक गहन आध्यात्मिक सत्य शिकवते. एक जुना स्वभाव जो न्यायनिवाडा झालेल्या जगावर प्रेम करतो आणि दुसरा नवीन स्वभाव ज्याला केवळ देवाच्या तरतुदीमध्येच विश्रांती मिळते. खरी शांती आणि सुरक्षितता केवळ तारूतच आढळते, जे आपले आश्रयस्थान म्हणजेच ख्रिस्ताकडे आणि तारणाकडे निर्देश करते. पुढील भागात आपण पाहू की पृथ्वी पूर्णपणे कशी सुकते आणि देवाच्या आज्ञेनुसार नोहा तारवातून बाहेर कसा पडतो. त्यानंतर आपण अध्याय 9चा अभ्यास करणार आहोत. तोपर्यंत देवाच्या कृपेत राहा. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय बी. नोहाने तयार केलेल्या तारवाची लांबी 300 हात होती. आजचा प्रश्न, जलप्रलयाचे पाणी किती दिवस पृथ्वी व्यापून होते? ए. 150, बी. 40, सी. वर्षभर, डी. 30. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा.